चला पण या ठिकाणी मोबाईलची स्पीड कशी वाढवायची त्या संदर्भातला एक व्हिडिओ या ठिकाणी मी प्ले स्टोरवरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स डाउनलोड करत असतो आणि त्या ॲपचा उपयोग झाला की आपण अनइन्स्टॉल करत असतो. पण अनइन्स्टॉल केले तरी आपल्या प्ले स्टोअरला ते तसेच राहतात. त्यामुळे आपल्या मोबाईलची जी स्पीड आहे ती कमी होते. या ठिकाणी माझं प्ले स्टोअर ओपन केलेलं आहे मी आणि या पीला टच करतो. या ठिकाणी मॅनेज ॲप्स अँड डिव्हाइस या ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर मॅनेज नावाचं एक ऑप्शन आहे. त्या मॅनेजमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, इन्स्टॉल्ड, अपडेट अवेलेबल, गेम्स आणि अर्चिव्ड. तर इन्स्टॉलर टच केल्याच्यानंतर नॉट इन्स्टॉलर नावाचा ऑप्शन आहे. त्याला आपण ओपन केल्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काय माझे ॲप्स दिसतात माझ्या मोबाईलमधले. हे सगळे ॲप्स माझ्याकडे अगोदर इन्स्टॉल केलेले होते, परंतु नंतर माझ्याकडं काम नसल्यामुळे किंवा त्याची गरज नसल्यामुळे हे सगळे ॲप्स मी अनइन्स्टॉल केलेले आहेत. तरी पण माझ्या प्ले स्टोअरला दिसत आहेत ते. त्यामुळे या ठिकाणी सगळे ॲप्स मला इथून डिलीट करावं लागतील. सगळे ॲप्स मी या ठिकाणून सिलेक्ट करत आहे. ऑल सिलेक्टचं पण एक ऑप्शन असू शकते आणि येथून सिलेक्ट केल्याच्या नंतर मी डिलीट करत आहे. म्हणजे जरी आपण ॲप अनइन्स्टॉल केलं तरी आपल्या प्ले स्टोअरला ॲप ॲज इट इज राहतं ते आणि त्यामुळे तुमच्या मोबाईलची स्पीड कमी होते. एवढे सारे ॲप माझ्या मोबाईलमध्ये अनइन्स्टॉल केलेले आहेत आणि प्ले स्टोअरला ॲज इट इज जसेच तसे दिसत आहेत. त्यामुळे माझं स्टोरेज जे आहे प्ले स्टोअरचं ते वाढलेलं होतं आणि सगळे ॲप्स मी एका टप्प्यामध्ये या ठिकाणी अनइन्स्टॉल करत आहे. रिमूव्ह ॲप्स वोंट अपीअर हिअर बट कॅन बी इन्स्टॉल्ड अगेन फ्रॉम द प्ले स्टोअर. मी तुम्ही ॲप्स माझे सगळे 50 ॲप्स माझे रिमूव्ह केलेले आहेत. या अशा पद्धतीने तुम्ही सगळे ॲप्स येथून तुम्ही रिमूव्ह करू शकतात.